नमस्कार, मी सोनिया संतोष शिंदे, प्रभाग क्रमांक 13मधून मी महिला आरक्षित वॉर्डमधून उभी आहे. तर गेले कित्येक वर्ष भाजप पक्षामध्ये सक्रिय सदस्य आहे. मी महाराज साहेब असो, वहिनी साहेब असो, यांच्या दोघांकडून मी काम गेले कित्येक वर्ष माझ्या समाजासाठी असो किंवा माझ्या प्रभागामध्ये असो. मी सातत्यानं माझ्या समाजासाठी काम करत आलेले आहे. यापुढेही काम करत राहीन, पक्षाचंही काम करते आणि करत राहीन. कोरोना काळात संकट असो किंवा इतर काही गोष्टी असो, लसीकरण असो किंवा जेव्हा अन्नधान्याची गरज होती तेव्हा ते असो, समाजात जी जी गरज लागलेली आहे तेव्हा मी मैदानात उतरून काम केलेलं आहे. पुढील दौरा माझा समाज तसा बघितला तर वंचित समाज आहे. तिथं जेवढ्या मला सोयी सुविधा पुरवता येईल त्याचा मी पाठपुरावा करणार आहे. तसेच माझ्या समाजामध्ये महिला बेरोजगार आहेत जास्तीत जास्त, त्यांना काम कसं उपलब्ध करून देता येईल ते घर म्हणजे समाजाचा विकास करता येईल मला जास्तीत जास्त, तो मी लक्ष केंद्रित करणार आहे. आणि कमळाचा जास्तीत जास्त प्रचार करून कमळ या चिन्हावर मी लढणार आहे. तरी या माझ्या कामाची दखल घेऊन पक्षाने मला तिकीट द्यावी अशी नम्र विनंती. काय पाहिजे? नमस्कार. आज सांगायला अतिशय आनंद होतो. सातारामध्ये आज भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून इच्छुक संख्या जर पाहिली तर हजारोच्या घरात आहे. निश्चितपणे हे भारतीय जनता पार्टीचं यश आहे. आगामी आत्तापर्यंतच्या सर्व लोकसभा असेल, विधानसभा असेल, यामध्ये मिळवलेलं यश म्हणजे आज इतक्या प्रचंड जनसमुदाय दिसतोय इच्छुक म्हणून. तर या ठिकाणी मी सर्वांचे पहिल्यांदा स्वागत करते. भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आज घेतलेल्या मुलाखती या निश्चितपणे एक चांगले उमेदवार सातारकरांना निश्चित मिळणार आहेत. सातारकरांचं एक उत्तम भविष्य आपण पाहतोय. मंत्री महोदय ऑलरेडी या ठिकाणी काम करत आहेत आणि त्यांच्या बरोबरीने त्यांच्या नेतृत्वाखाली आज हे सगळं निवडून येणार आहेत लोक आणि त्याचा निश्चितपणे फायदा सातारमध्ये होणार आहे सर्वांना. धन्यवाद. भावी नगराध्यक्ष हा सातारचा हिताचा असावा आणि हिताची जपणूक करणारा असावा. भावी नगराध्यक्षाला भरपूर काही कांगोरे असू शकतात, पण आमचा मुद्दा एवढाच राहील की सर्वसामान्यांच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचलेला आणि लोकांमध्ये सार्वभौम काम करणारा व्यक्ती हा भावी नगराध्यक्ष असावा. धन्यवाद. हो, आज मुलाखती आहे. नगराध्यक्ष आणि नगरसेवकांच्या ह्या मुलाखती आज पक्षातर्फे या ठिकाणी घेण्यात आलेली आहे. तर सर्वप्रथम नगरसेवकांच्या आणि नंतर नगराध्यक्षांच्या तर अशा मुलाखती या ठिकाणी आज आयोजित केलेल्या आहेत. ह्या मुलाखतीतून जो नगरसेवकासाठी पात्र असेल त्याची नेमणूक किंवा एक हे होणार आहे, पुढं नगरसेवक पदासाठी उभा राहता येतं आहे का नाही की आज त्याची पडताळणी करून त्याला योग्य त्या प्रभागातलं उमेदवार मिळणार आहे. आज मी तर नगराध्यक्षपदासाठी इच्छुक आहे. नगराध्यक्षपद गेल्या 97 ते 2001 साली मी 4 वर्षाचं नगराध्यक्षपद भोगलेलं आहे. आणि मी सलग नगरसेवक हा कंटिन्युटी म्हणून 8 वेळा निवडून आलेलो. आता ही माझी 9वी टर्म आहे. त्याच्यामुळं सगळ्यात अनुभव आणि सिनियर असं नगराध्यक्षपद मलाच मिळावं अशी नागरिकांची बी अपेक्षा आहे आणि माझी बी अपेक्षा आहे. तर नागरिकांच्यातनं नगराध्यक्षपद अशोक मोनेला मिळावं असं बऱ्याच वेळा सातारा शहरातून नेत्यांच्या कानावर बी पडलेलं आहे. नेत्यांनी बी त्याचा विचार करावा एवढीच एक माझी नेत्यांना विनंती आहे. आणि तसंच वॉर्डमध्ये सुद्धा माझं आरक्षण मला पडलेलं आहे. वॉर्ड क्रमांक 21मधून OBC ओपन पुरुष आणि ओपन महिला असे आरक्षण पडले आहे. त्यामुळं वॉर्डमधून सुद्धा मला स्कोप मिळणारच आहे. चांगला स्कोप आहे मला, कारण पूर्वीचा वॉर्ड माझा काय आहे, नवीन भाग आल्याला सुद्धा माझा परिचित आहे. त्यामुळं वॉर्डमध्ये सुद्धा मला चांगल्या प्रकारे बहुमताने मला नागरिकत्व मिळते. पण तरीसुद्धा माझा सिनियरिटीचा जर विचार केला तर मला नगराध्यक्ष पदच मिळालं पाहिजे, हीच माझी अपेक्षा.
तानाजी पाटील, प्रभाग क्रमांक 17. आता जे हद्दवाढ झालेली आहे त्याच्यातून मला सुद्धा नगरपालिकेत काम करण्याची संधी मिळावी व मी आजपर्यंत श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज साहेब यांच्या माध्यमातून व 3 वर्ष झाला आता मी स्वतःची एक संघटना काढलेली आहे, स्वर्गीय तानाजी पाटील फाउंडेशन काढलेलं आहे त्याच्या माध्यमातून. पण आज मी महाराजांच्या माध्यमातून पक्षाचं जरी कुठल्या लेबल नसेल किंवा कुठल्याही पद नसेल तरी सुद्धा मी संघटनेच्या माध्यमातून जे महिलांच्यावर होणारे अत्याचार आहेत त्याच्यासाठी मी नेहमीच आवाज उठवलेला आहे. जिथं जिथं अन्याय झालेला आहे त्याच्यासाठी मी आंदोलनं सुद्धा केलेली आहेत. मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं मराठ्यांना सुद्धा आरक्षण मिळावं यासाठी सुद्धा मी नेहमीच आवाज उठवलेला आहे. आणि ज्या वेळेला म्हणजे कोणतंही असू दे, आणि ज्या वेळेला ज्या समाजातल्या ज्या गरजू महिला आहेत, माझ्या वीर पत्नी आहेत, विधवा महिला आहेत यांच्यासाठी सुद्धा मी काम करते. आणि आत्ता जे नगरपालिकेत आहे माझ्या प्रभागासाठी मला संधी मिळावी व मी जिल्हाभर महाराष्ट्रभर काम केले, पण मला आता असं वाटतं की माझ्या प्रभागासाठी सुद्धा आपण काम केलं पाहिजे. आणि माझ्या सगळं 20 वर्ष झालं मी काम करते त्या सगळ्याच ह्याच्यासाठी विचार करून मला संधी दोन्ही महाराजांनी द्यावी आणि माझ्या कामाची सुद्धा दखल घ्यावी एवढीच माझी इच्छा आहे. आणि ज्या वेळेला अन्याय होईल त्यावेळेला मी माझा श्वास आहेपर्यंत लढतच राहणार आहे. आणि त्याच्यासाठी मला म्हणजे संधी द्यावी हीच माझी विनंती आहे. नमस्कार. आज सातारा शहरातील नगर परिषदेच्या या मुलाखती भारतीय जनता पार्टीच्या वतीनं करण्यात येत आहेत. आमचे नेते आदरणीय खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या आदेशानुसार आज आम्ही येथे मुलाखत द्यायला आलेलो आहे. गेली 20 वर्ष या सातारच्या राजकारणात सातारा विकास आघाडीबरोबर आम्ही काम करत आहोत. यावर्षी आमचा प्रभाग क्रमांक 22 आहे तो खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित आहे, जिथं महिला पण ओपन आहे आणि पुरुष पण ओपन आहे. या सगळ्या ह्याच्यात आम्हाला आमची म्हणजे अशी एक मानसिकता आणि इच्छा आहे की माझी पत्नी दीपाली गोडसे गेली 20 वर्ष सातारा शहरात नियोजन सभापती, उपनगराध्यक्ष आणि अनेक महिलांशी संपर्कात असल्यामुळं तिला नगराध्यक्षपदासाठी सुद्धा संधी मिळण्यासाठी आम्ही इच्छुक आहोत. तसेच नगरसेवक म्हणून प्रभाग क्रमांक 22 मधून जो महिला ओपन पडला आहे त्या जागेसाठी सुद्धा आम्ही इच्छुक आहोत. यासाठी मुलाखत देण्यासाठी आलो आहोत. साहजिकच आहे, बरेच दिवसानंतर सर्वसाधारण खुला हे आरक्षण पडलेलं आहे. आता इथून पुढं परत 15 वर्ष वाट बघावी लागेल. जर महाराज साहेबांनी जर संधी दिली किंवा पक्षानं संधी दिली तर त्या संधीचं नक्कीच सोनं करून दाखवण्याची आमची तयारी आहे. आज महाराज साहेबांना सांगितल्याप्रमाणे फन हॉटेलला इच्छुक उमेदवाराची मुलाखत आहे. मी वॉर्ड क्रमांक 17 इच्छुक आहे आणि श्रीमंत छत्रपती आमदार शिवेंद्रराजे भोसले नामदार साहेबांना सांगितल्याच्या आदेशानं हे पक्षाचा तर आदेश स्वीकारणारच आणि महाराज साहेबांचा स्वीकारणार. महाराज साहेब म्हणले उभं राहू नको तर उभं न राहणार. त्यांचा आदेश हे सगळ्यात शेवट असणार. माझ्या वार्डात मी जे काही काम केलंय तुम्ही सगळीजण बघताय, शहरातली सगळी लोक बघतात. मी आत्तापर्यंत जे वार्डात काम केलंय त्याच्या जोरावर मी तिकीट मागतोय. महाराजांना दिलं तरी ओके, नाही दिलं तरी ओके. ज्याला महाराज तिकीट देतील त्याला निवडून आणायची जबाबदारी माझीच राहील. पण लोकांचंच म्हणणं उभं राहावं. खाली ग्राउंड रिपोर्ट सगळ्यांना घ्यावा आणि मला तिकीट द्यायचं नाही द्यायचं ही महाराजांच्या हातात आहे. मला इथं आज संधी दिली, पक्षाचे बी आभार मानतो आणि महाराजांचे बी आभार. प्रभाग क्रमांक 22 मधून नगरसेवक पदासाठी मी इच्छुक आहे. माझा जो प्रभाग आहे तो टोटली
सगळ्यांना आमंत्रण आलं. माजी नगराध्यक्ष 17 नगरपालिका, 2001 ते 2006 नगराध्यक्ष, 2006 ते 2011 नगरसेविका परत, आणि आत्ता तिसऱ्यांदा मी नगरसेवक पदासाठी इच्छुक आहे. माझा प्रभाग क्रमांक आहे 22मध्ये आरक्षण पडलेलं आहे, ओपन महिला ओपन पुरुष, आणि माझा जो भाग आहे तो टोटली BJPचा आहे. भारतीय जनता पार्टीची तिथे मागच्या वेळेस 2 कमांड निवडून आले होते. या ठिकाणी मी नगरसेवक पदासाठी इच्छुक आहे. या आत या जरा. हां, या साईडला एक जण या, म्हणजे काय मोकळं दिसतंय ते. रोल. आज प्रभाग क्रमांक 25मधून OBC प्रतिनिधी म्हणून प्रभाग क्रमांक 25मधून मी पुरुष या उमेदवारीसाठी आज या ठिकाणी मुलाखत देण्यासाठी आलेला आहे. या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा सदस्य म्हणून गेले 20-25 वर्ष काम करतो. मी नाफड ज्यावेळेपासून आमच्या प्रभागात होते तेव्हापासून मी 1991 पासून या भारतीय जनता पार्टीचं काम करत आलेलं आहे. आणि मी गेल्या 2 टर्म आमच्या विशेष नगरसेविका होती, त्यांच्या माध्यमातून आमच्या प्रभागात विकास कामाबरोबर सामाजिक कामाचा जो आम्ही केलेला आलेख आहे, त्यामुळं आज जनता आणि सर्व नागरिक आमच्याबरोबर आहे. त्यांनी केलेल्या कामाच्या पोचपावतीच्या ह्याच्यानुसार मी आज उभा आहे. नमस्कार, मी ॲडव्होकेट शुभांगी विजयकुमार काटवटे, सातारा नगर परिषद प्रभाग नंबर 22मधून महिला सर्वसाधारण महिलामध्ये मी इच्छुक आहे. मी ॲडव्होकेट असून भारतीय जनता पार्टीची गेली 13 वर्ष काम करत आहे. त्याचबरोबर आयता फाउंडेशन सातारा यांच्यामार्फत शैक्षणिक, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे. तर मला संधी मिळावी अशी मी विनंती करते. नमस्कार, मी प्रभाग क्रमांक 16ची इच्छुक उमेदवार सौ वैशाली प्रकाश राजे भोसले. माझा सामाजिक कार्यामध्ये, छोट्या मोठ्या सामाजिक कार्यामध्ये सक्रिय सहभाग आहेच आहे. गणेशोत्सव मंडळ आहे आमचं 48 वर्षापूर्वीचं. त्याचबरोबर हनुमान जयंती उत्सव खूप मोठ्या प्रमाणात आपण साजरा करतो आहे. आणि माझ्या कामाची दखल घेऊन मला पक्षाने तिकीट द्यावं ही माझी विनंती. नमस्कार, मी डॉक्टर पल्लवी अमोल पाटोळे, प्रभाग 15मधून खुला महिला वर्ग पडलेला आहे आणि त्यामध्ये मी उमेदवार म्हणून इच्छुक आहे आणि मी आत्ताच मुलाखत देऊन आलेली आहे. धन्यवाद. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गेले 10 ते 15 वर्ष आपण सामाजिक क्षेत्रामध्ये अग्रेसर कार्यरत आहोत आणि मी त्या प्रभाग 15मधून इच्छुक उमेदवार आहे.